संभाजीनगर. संभाजीनगर आले का? काय फरक पडला का तुम्हाला? हो, थोडा फरक पडला. थोडा फरक पडला का? हो. अच्छा, काय फरक पडला? थोडं येऊ राहिले. येऊ राहिले केस? हो. बरोबर. कुठून आला तुम्ही? संभाजीनगर. काय फरक पडला बरं या ठिकाणी? फरक मला आता कमीत कमी 50-60% फरक पडला. इथं पूर्ण माझे पातळ झालते केस, तर आता बारीक बारीक केस पूर्ण आलेत मला. केस इथं पण आले केस. केस गळाले होते का काय झालं? ते आता पहिल्यापासून पातळ पातळ होत चालले होते ते, तर आता त्याच्यामध्ये 50-60% फरक पडला मला. काय लावलं तुमच्या डोक्यात? काही नाही, फक्त हे यांचं आयुर्वेदिक औषध लावलंय त्यांनी. किती वेळ होती या ठिकाणी? ही 4थी वेळ आहे माझी. आता किती दिवसांनी फरक जाणवत? मला तर दुसऱ्या हप्त्यामध्ये थोडं जाणवलं. केस जसे जसे यायला लागले ना, तसं हाताला असं वाटतं ना केस येत आहे म्हणून. जिथे एकदम प्लेन वाटत होतं तिथं थोडं असं खरबडवायला लागत होतं. फरक पडतो? फरक पडतो. कुठून आला तुम्ही? मी छत्रपती संभाजीनगर. काय फरक पडला बरं या ठिकाणी? इथून म्हणजे जे कोण जे होते ना, हे कोण बऱ्यापैकी लांब गेलेले होते आणि त्याच्या बऱ्यापैकी मॅच होण्यात आले आता हे कोण. हा, आणि इथं जे होते ना, इथं खूप केस पातळ झालेले होते, ते दाट होत आहेत आता. 4थी वेळेस आहे आता इथं. फरक जाणवतो? हा, मिनिमम 2 हप्त्यानंतर फरक जाणवायला लागतो आपल्याला. काय सांगाल बरं त्यांची केस गेले त्या लोकांना? बऱ्याचपैकी म्हणजे रिझल्ट चांगले आहे तिथं आल्यापासून. सर्व बऱ्याच कस्टमरने यायला हवं इथं. तुम्हाला कशी माहिती मिळाली? ही फेसबुकवरनं मिळाली होती मला माहिती. सगळ्यात प्रथम डोक्यात केस नसायला पाहिजे. एक तर 0 करून घ्या, नाही ते ब्लेडनी सिंगल हात मारून घ्यायचं. आणि त्यानंतर आपण जो जमलगोटा लावतो तो रक्तामध्ये जाऊन रक्ताची स्पीड वाढवतो आणि तिथं बारीक बारीक फॉलिकल्स रेडी होतात आणि केस यायला लागून जातात. तुम्ही ह्या पद्धतीने जमलगोटा लावला तर तुम्हाला 100% केस येतात. तुमची किती वेळ आहे सर? 4थ्या वेळेस. हां, 4थ्या वेळेस. काय तुम्हाला काही फरक वगैरे जाणवतो का? हां, इकडच्या बाजूला ना कॅमेरा बाजूला बरेच आहे. त्यांनी 4 वेळा आपल्याकडं तेल लावलंय आणि जमलगोटा पण लावला. 4 वेळा त्यांना बऱ्यापैकी फरक दिसतो. हां हां, इथं एक बारीक बारीक पद्धतीने केस येऊ लागले. इथं जमलगोटा लावल्याच्या नंतर 10 ते 20 मिनटं सावलीत बसायचा आणि घरी 4 दिवस जवळपास शॅम्पू नाही, साबण नाही, फक्त थंड पाण्याने डोकं धुवायचं. आणि डोकं धुत असताना एक काळजी घ्यायची की आपल्या डोक्यातून जे पाणी येणार आहे ते डोळ्यात नाही गेलं पाहिजे, ही काळजी घ्यायची. नंतर 4 दिवसानंतर छानपैकी शॅम्पू करून घ्यायचं आणि ते तेल लावायचं. तेल लावण्याची एक पद्धत आहे. जो आपण तेल देतो त्याला टक्कल करावं लागतं आणि नंतर एक झाकण तेल वाटीत घ्यायचं, कांदा कापायचं गोल आकारात, तेलात बुडवायचं आणि घासायचं डोक्यावरती, जेणेकरून तुम्हाला त्याला केस उगवण्याला चांगली मदत होईल. जे आदिवासी तेल आहे ते केस उगवण्याला आणि केस टिकवण्याला चांगली मदत करते. तेल ना लावलं. आता तुमची किती वेळ आहे? हां, तिसरी आहे. तुम्हाला फरक जाणवतोय ना? बघा, आता यांचे भरपूर केस आलेले. यांनी पहिले पण थोडंसं औषध लावलं आहे आणि इकडे भरपूर केस आलेले आहे. हे पूर्ण चिकनं आणि गुळगुळीत होतं. तुम्हाला काही काहींचे स्पीड असते, ताबडतोब केस येतात. म्हणजे 2 ते 4 आठवड्यात तुम्हाला केस यायला लागून जातात आणि काही काहीला वेळ लागतो. म्हणजे अनावश्यक असलं तर मग त्याला वेळ लागू शकतो. काही काहीला 1 महिन्यानंतर केस येतात. नॉर्मली एक केस फॉल व्हायला 3 महिने लागतात, म्हणजे मुळापासून स्पष्ट डोळ्यांनी दिसायला. आणि काही काहींचं कसं 2 आठवड्यात आपण लावतो की लगेच त्यांना रिझल्ट दिसून येतो. म्हणजे जाणवतं की आपल्या येतात, म्हणजे येऊन आम्हाला सांगतात की आम्हाला आता केस दिसायला लागले. जे कोपरे असतात, म्हणजे समोरची हेअरलाईन जी मागे गेलेली आहे, ते शक्यतो त्याला वेळ लागतो. जो वरचा भाग आहे तिथं 100% लवकर केस येतात, असं असतं काही काहींचं.
कुठल्या वयोगटामध्ये हे सगळे उपचार घेऊ शकतो? सर त्याचं कसं आमच्याकडं आता 55 आणि 60 वयापर्यंत सुद्धा बऱ्यापैकी केस आले लोकांना. आता त्याच्या पुढे तर एज फॅक्टर सुरू होत असतो, हे तर तुम्हाला लक्षातच येत असेल. आणि जे 20-21 चे वयोगटातले मुलं जे आहे त्यांचे पण खूप मोठ्या प्रमाणात केस चालले आहेत आता, आणि ते पण आपल्याकडे येऊ लागले. म्हणजे ह्या वयात लवकर कव्हर करून घेऊ शकतो आपण. जी समस्या आहे 30च्या आत, जी समस्या आहे ते लवकर करू, 40-30च्या आत जे समस्या आहे केसांची ते लवकर कव्हर करून घेऊ शकतो आपण. म्हणजे वेळेवर योग्य उपचार मिळाला आपल्याला की नक्कीच बरं होतं. हां, तुम्ही आता 20 मिनिट उठून दादा, तुम्ही टक्कल करून घ्यायचं. इकडच्या भागात येऊ लागले केस. ठीक. कृपया कोणीही घरी जमाल गोट्याचा उपयोग करू नका. हे खूप हेवी पॉइझन असतंय. त्याने डोक्यात फोड येऊ शकता, डोक्यात इन्फेक्शन होऊ शकतं. त्याला आम्ही डॉक्टरच्या सल्ल्यानेच लावतो, ज्याच्यात त्याला शुद्धीकरण करून त्याला 12 घंटे पाण्यात उकळून, दुधात उकळून, त्याच्यानंतर 4-5 प्रकारच्या जडीबुटी टाकून आणि मग डॉक्टरच्या सल्ल्यानेच लावायचं. ठीक आहे. किती वेळ आहे तुमची? सेकंड टाईम आहे. हे बघा, सेकंड टाईम आहे. याच्यात खूप बारीक केस आले त्यांना, हे दिसू शकतं तुम्हाला. तुम्ही टक्कल करून घ्या पुढच्या वेळेला. हो, बिलकुल टक्कल करून घ्या ब्लेडनी, म्हणजे जेणेकरून व्यवस्थित लागेल तुम्हाला. हा, केस दिसताय का? हो, केस दिसताय. तुम्ही टक्कल करून घ्या.